हॅलो फ्रेंड्स. तर आपण होमिओपॅथी आणि हेड इंजुरी या विषयावर आपण बोलणार आहोत की हेड इंजुरी झाल्यानंतर होमिओपॅथीला कुठे स्कोप आहे किंवा होमिओपॅथिक ट्रीटमेंट आपण घेऊ शकतो का. तर मोस्टली बऱ्याच वेळा काय होतं, हेड इंजुरी हा सिरियस इश्यू आहे, तर त्यावेळेला तुम्हाला इमर्जन्सी अटेन्शन देणं गरजेचं आहे, हॉस्पिटलायझेशन करणं गरजेचं असतं बऱ्याच वेळा. तर बऱ्याच वेळा हेड इंजुरी झाल्यावर काय होतं की इंटरनल ब्लिडिंग वगैरे होतं, त्याच्यामुळे ब्रेनला सूज येते, हे ब्लड क्लॉट्स तयार होतात आतमध्ये, डोक्यामध्ये ब्लड क्लॉट्स तयार होतात. तर ह्या सगळ्या मेजर इश्यूजमध्ये आपल्याला हॉस्पिटलायझेशन अनिवार्य असतं. पण हॉस्पिटलायझेशन करणं तेवढंच गरजेचं आहे. पण सोबत बऱ्याच वेळा काय होतं पेशंटला, की हेड इंजुरी झालेला पेशंट जेव्हा त्या बेसिक फेजमधून बाहेर येतो तेव्हा तो अगदी वेडसरसारखा वागू लागतो किंवा खूप जोरजोराने ओरडतो किंवा बऱ्याच वेळा त्याला स्मृतिभ्रंश झाल्यासारखं होतं, त्याला आठवत नाही बऱ्याचशा गोष्टी. तर अशा कंडिशनमध्ये आपण होमिओपॅथी कशी वापरू शकतो हे मी तुम्हाला आपण सांगणार आहे. की हेड इंजुरी झाल्यावर आपण पाहिले की पेशंटला एक रोजच्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये कन्फ्युजन यायला लागतं किंवा तो असंबंधित गोष्टी बोलायला लागतो किंवा काही वेळेला तो ओळखत नाही, ज्या अगदी परिचयाच्या लोकांना पण ते ओळखत नाही किंवा काही वेळा त्याच्या शारीरिक, ज्या लहान असेल कोणी वयाने तर त्याच्या शारीरिक जी वाढ असते ती पण कुठेतरी कमी होते किंवा मानसिकदृष्ट्या पेशंट एकदम डिस्टर्ब झालेला असतो किंवा एक उदासीन्यामध्ये गेलेला असतो किंवा एकदम सॅड किंवा असा एक डल फिलिंगमध्ये असतो किंवा बऱ्याच वेळा तो असा एक मानसिकदृष्ट्या पूर्णपणे डिस्टर्ब झालेला पेशंट आपण बघतो की हेड इंजुरी झाल्यानंतर. आणि बऱ्याच वेळा हेड इंजुरीची जी इमर्जन्सी फेज आहे ती रिकवर झाल्यानंतरसुद्धा पेशंटमध्ये ह्या सगळे सिम्पटम दिसू शकतात किंवा दिसतात बऱ्याच वेळा. तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही जर होमिओपॅथीचा सपोर्ट घेतला तर तुमची रिकव्हरी कंपॅरेटिव्हली फास्ट होते. तुमच्या ह्या मेमरीशी रिलेटेड किंवा मानसिकदृष्ट्या संबंधित ज्या गोष्टी असतात त्यासुद्धा तुमच्या लवकर रिकवर व्हायला फायदा होतो आणि पेशंट पूर्वरत यायला त्याचा खूप फायदा होतो. तर होमिओपॅथीमध्ये अशा बऱ्याचशा मेडिसिन आहेत की तुम्हाला हेड इंजुरीमध्ये ब्लड क्लॉट्स कमी करायला काम करतील, तुमची मेमरी विकनेसशी रिलेटेड इश्यू असतील ते कमी करायला मदत करतील किंवा अगदी पेशंट वेडसरसारखा वागत असेल, अगदी जवळच्या नातेवाईकांनासुद्धा ओळखत नसेल, तर अशा सगळ्या सिच्युएशन्समध्ये होमिओपॅथी तुम्हाला चांगली फायदा देऊ शकते. आणि हे मी माझ्या अनुभवातून सांगतो आहे. म्हणजे माझ्याकडे काही केसेस होत्या की त्यामध्ये हेड इंजुरी झाल्यानंतर अशा सिम्पटम्स डेव्हलप झाले, पेशंट अगदी जवळच्या नातेवाईकांना ओळखत नव्हते, असंबंध बोलणं होतं, स्वतःचाच ताबा नव्हता, अगदी म्हणतो आपण वेडसरसारखं वागणं होऊन जातं. तर अगदी हॉस्पिटलमध्ये पण तुम्ही बघितलं असेल की हेड इंजुरी झालेल्या पेशंटला जेव्हा त्यांना स्वतःचं भान नसतं तेव्हा त्यांना खूप अटेन्शन द्यावं लागतं, खूप केअर घ्यावी लागते किंवा खूप पर्सनलाइज लक्ष द्यावं लागतं की ते पेशंट कुठल्या वेळेला काही करू शकतात कारण की त्यांना समजत नसतं. तर ह्या सगळ्या सिनारिओमध्ये तुम्ही जर हेड इंजुरी झालेल्या पेशंटला जर तुम्ही होमिओपॅथीचा सपोर्ट घेतला, इन्क्लुडिंग युअर हॉस्पिटलायझेशनच्या सोबत ज्या इमर्जन्सी ट्रीटमेंट चालू त्याच्यासोबत जर तुम्ही होमिओपॅथीची ट्रीटमेंट घेतली किंवा त्या फेजमधून बाहेर आल्यावर पण जर पेशंटला हेड इंजुरीनंतर जर काही मानसिकदृष्ट्या लक्षणं आपल्याला दिसत असतील तर होमिओपॅथी तुम्हाला तिथे 100% फायदेशीर राहते. यासाठी तुम्ही जवळच्या होमिओपॅथला कन्सल्ट करा आणि हेड इंजुरी झाली असेल तर तुमच्या रेग्युलर ट्रीटमेंटसोबत होमिओपॅथिक ट्रीटमेंट पण सपोर्टिव्ह घ्या. धन्यवाद.